भोगशाचे मस्त आपण मूग डाळीचे भिजवलेल्या मूग डाळीचे मस्त असे कुरकुरीत छान भजी केलेत। आता हे कसे बनवायचे तुम्हाला नक्की सांगते। चला तर मग आता मस्त आपण रेसिपीला सुरुवात करू। साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण एक भजी बनवणार आहोत। बघू शकता एकदम कुरकुरीत कसा आवाज येतोय भज्यांचा। एकदम पौष्टिक असे हे मूग डाळीचे भजी आहेत। बघू शकता आवाज भी बघू शकता। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करू। हाय हॅलो, मी प्रमिला फुंदे। आता तुम्हाला मस्त मी ना मुगाच्या डाळीची अशी भजी दाखवणार आहे करून। इथं मस्त 2-3 तास आपण मुगाची डाळ भिजत घातलेली बघू शकता। इथं 2-3 तास भिजत घातली। आता ह्याला आपण बारीक करून घेऊ मस्त मिक्सर मध्ये। बघू शकता न पाणी घालता वाटून घ्यायची, अशीच घ्यायची वाटून, पाणी बिलकुल नाही टाकायचं त्यात। तर मस्त आपण हे बारीक करून घेऊ, मस्त अशी पेस्ट करून घ्यायची। बघू शकता एकदम बारीक वाटून घ्यायची, खूप छान भजी होते। आता बघू शकता मी काढते। बघू शकता इथं आता मस्त आपण बारीक वाटून घेतले। थोडीशी अशी मूग डाळ पण ठेवायची, म्हणजे छान दिसते तर मुगाची भजी। आता ह्यात काय काय टाकायचं ते आपण बघू। चॉप करून कांदे घेतलेत, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि लसूण आपण ह्यात बारीक करून घेणार आहे मस्तपैकी। तुम्हाला दाखवते आता। मस्त मिरच्या, लसूण आणि कोथिंबीर मस्त चॉप करते। बघू शकता एकदम मस्त चॉप झाले। आपण काढून घेऊ, किती मस्त चॉप झाले। चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं मस्त। मस्त मिक्स करून घेऊ आता आपण छानपैकी। खूप छान होतात, पौष्टिक एकदम मूग डाळीची भजी, नक्की करून बघा। हे छान मिक्स झालं तर बघू शकता। पाणी कसलं टाकायचं नाही वाटताना, ओलसर असते ना मूग डाळ त्यामुळे पडदिशी बारीक होतं। चला आता भजी करायला घेऊ आपण। मस्त त्याला कढई ठेवली आपण, मस्त तेल टाकू आता तळण्यासाठी। थोडंसं चिमूटभर सोडा टाकायचा, म्हणजे एकदम हलके फुलके मस्त होते आपली भजी मूग डाळीचे। नक्की करा तुम्ही पण असेच। मस्त आपलं तेल तापतं इथं। आता तेल तापलं का बघू आपण, एक सोडून थोडंसं मस्त तापत आले तेल। मस्त तेल तापले आता आपलं, वरती आले हे। आता चला आपण भजी सोडून घेऊ। मस्त भजी सोडून घ्यायचं, चमच्याने सोडून घ्यायचे, हाताने नाही घ्यायचं, पोळू पण शकतात। एकदम स्लो गॅसवर आपण तळून घ्यायची भजी। लय मोठा गॅस करायचा नाही, नाहीतर आतमध्ये कच्ची राहतात आणि वरनच असा ब्राऊन कलर येतो। बघू शकता इथं आता मस्त आपलं चांगले सुटलेत भजी। बघू शकता खरपूस एकदम खूप छान झाले। बघू शकता आपल्या भज्याला किती खूप छान कलर आलाय। बघू शकता एकदम मंद आचेवर तळून घ्यायची, खूप छान होतात भजी। नक्की ट्राय करा, खूप छान लागते भजी, खुसखुशीत आणि खमंग अशी। तू माझं नख काढते। बघू शकता आता मस्त आपला खरपूस रंग आलाय आपल्या भज्याला। आता काढून घेऊन मस्त फ्राय झाले। बघू शकता तुम्ही आता आवाज कसा आवाज येतोय। मस्त सोडून दिसत आहे।
दुसरी बॅच सोडून घेऊ आता. नक्की ट्राय करून बघा. खूप छान होतात मुगाच्या डाळीची भजी. 4-5 तास एकदम भिजले तरी खूप छान होतात. काय लागत नाही, साधी आणि सोपी रेसिपी, पण खायला खूप छान लागतं. नक्की करा. बघू शकता आता मस्त आपले भजी झाले. काढू आपण. ब्राऊन कलर आला. आवाज बघू शकता. खुसखुशीत आणि एकदम क्रिस्पी झाले. आता आमची तुम्हाला तनिष्काना खाऊन दाखवते किती छान झाल्यात आता भजी. घे तनिष्का एक. खूप छान झाले. छान झालेत का तनिष्का भजी? हो. आवडलं तर लकी चॅनलला लाईक करा. बाय सगळ्यांना. बाय सगळ्यांना.